रतन टाटानी अगदी ज्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात, अगदी जमिनीवरती किंवा हात काळे करून जे काम करायचं असतं अभियांत्रिकीचं, तशा पद्धतीची कामं करायला सुरुवात केली. कुठलाही अभिनिवेश नव्हता, आम्ही टाटा घराण्याचा वारसदार, तुम्ही कोण समजता वगैरे असं कधी वागणं त्यांचं नव्हतं. तो टाटा घराण्याचा स्वभावच नाही. या कालखंडामध्ये अशी चर्चा सुरू होती की JRDच्या नंतर टाटा समूहाची धुरा कोणाकडे जाईल. आणि खरं म्हणजे रतन टाटा तिथे समोर होते, दिसत होते की हे आहे तिथे, पण कोणीही त्यांचं नाव घेत नव्हतं. तर जेव्हा मुद्दा आला की रतन टाटांकडे सूत्र द्यायची का, कडाडून विरोध झाला. त्या विरोध करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं ऋषी मोदी. आणि शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे राजकीय सुभेदारी मोडली आणि एकंदर एक रयतेचं राज्य अशा स्वरूपाची मांडणी केली, तशाच स्वरूपाची मांडणी रतन टाटा यांनी टाटा समूहामध्ये केली. ही सगळी संस्थानं मोडून काढली. नमस्कार. पॅनोरमा 25 मध्ये आज रतन टाटा यांच्याविषयी. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक छान अभंग आहे. त्याच्या 2 ओळी अशा की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. म्हणजे वेगवेगळ्या चांगल्या मार्गाने धन जोडून अत्यंत निरपेक्ष वृत्तीने ते कसं खर्च करावं, खर्च करायला हवं असं तुकाराम महाराज सांगतात. त्या अभंगाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर रतन टाटा यांच्यासारखं दुसरं उत्तम उदाहरण अलीकडच्या काळात सापडणार नाही. रतन टाटा असं जेव्हा नाव उच्चारलं जातं तेव्हा अनेकांना ते टाटा घराण्याशी संबंध वगैरे असे आडनावावरनं वाटतं, पण ती वस्तुस्थिती तशी नाही आहे. रतन टाटा यांचे वडील नवल टाटा हे अनाथ आश्रमात होते. जमशेदजी टाटा यांना 2 मुलं, त्यातला एक दुसरा मुलगा, धाकटा मुलगा, त्याचं नाव सर रतन टाटा. दोन्ही मुलांना मुलं झाली नाहीत. तर या रतन टाटा यांचं निधन झालं इंग्लंडच्या एका अपघातामध्ये. त्यांची पत्नी, तिला मातृत्वाची ओढ होती. तिने पारशी जो एक अनाथाश्रम असतो त्याच्यातनं एका मुलाला दत्तक घेतलं. तो दत्तक घेतलेला मुलगा म्हणजे नवल टाटा. त्या नवल टाटांचा मुलगा म्हणजे रतन टाटा. म्हणजे वस्तुतः टाटा आणि नवल टाटा, जमशेदजी टाटा, JRD टाटा यांचे तसे एकमेकांशी रक्ताची नात्याचे काही संबंध नाहीत, रक्ताची नाती नाही. तर हे नवल टाटा यांचं संगोपन हे आजीनीच केलं, कारण हे लहान वयात असताना नवल टाटा आणि पत्नी विभक्त झाले आणि आई वेगळी झाल्यानंतर आजीनी म्हणजे सर रतन टाटा यांच्या पत्नीनी यांचं पालनपोषण केलं. मुंबईमध्ये शिक्षण झालं. अतिशय चांगली मूल्य ज्याला रुजवणं जसं आवश्यक असतं तशा खबरदारीनं आजीनं यांना मोठं केलं. मुंबईतल्या शिक्षणानंतर ते अमेरिकेत गेले, कॉर्नेलसारख्या विद्यापीठामध्ये होते. तिथलं तंत्रज्ञानविषयक त्यांची जी प्रगती होती ती अजूनही तिथे कॉर्नेल विद्यापीठामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. तर त्यानंतर तिथल्या शिक्षणानंतर मुळात त्यांचा जो अभ्यासाचा विषय होता तो वास्तू स्थापत्यकला, आर्किटेक्चर, एक सौंदर्य दृष्टी हा त्यांच्या नेहमी अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. तर या सगळ्या कालखंडामध्ये भारतामध्ये टाटा समूहाचं प्रमुखपद JRD टाटा यांच्याकडे होतं. आता त्या काळामध्ये हा नवल टाटा यांचा मुलगा टाटा घराण्याशी अप्रत्यक्षपणे का होईना संबंध आलेला, अमेरिकेत शिकत होता. आणि मग त्यावेळेला JRDनी आणि मग अन्य मंडळींनी टाटा समूहातल्या सांगितलं की आता भारतात ये आणि तुला टाटा समूहाचं नेतृत्व कधीतरी करायची संधी मिळेल, खात्री नव्हती. तर त्यावेळेला रतन टाटा परत आले. म्हणजे ही 1962 सालची गोष्ट. आता तुम्ही म्हणजे आजच्या वातावरणामध्ये कल्पना करून बघायला आपल्याला हरकत नाही की ज्याचा पुढचा त्या घराण्याचा वारस म्हणून हा मुलगा आलेला आहे. 62 सालची गोष्ट ही. वयाच्या 25-30मध्ये रतन टाटा होते त्यावेळेला. आणि तरीसुद्धा त्याला कुठलंही या उद्योगाचं एक जे भविष्य असतं, हाती देणं असतं म्हणतात,
ते अजिबात दिलं गेलं नव्हतं. तर त्यानंतर मग रतन टाटाने अगदी ज्याला फ्लोअर मॅनेजमेंट म्हणतात, अगदी जमिनीवरती किंवा हात काळे करून जे काम करायचं असतं अभियांत्रिकीचं, तशा पद्धतीची कामं करायला सुरुवात केली. कुठलाही अभिनिवेश नव्हता, मी टाटा आडनाव माझं, टाटा घराण्याचा वारसदार, तुम्ही कोण समजता वगैरे, असं कधी वागणं त्यांचं नव्हतं. तो टाटा घराण्याचा स्वभावच नाही आहे. तर त्यांनी नेहमीच्या साध्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच या कामाचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. आणि झालं असं की साधारण 75-80च्या कालखंडामध्ये जवळपास 15-20 वर्ष ती अशी वेगवेगळी कामं करत होते. त्यावेळेला रतन टाटांना काहीतरी द्यायला हवं, त्यांच्याकडे त्यांची नेतृत्व गुणांची तपासणी करायला हवी, असं जे.आर.डींना वाटत तर होतं, पण ते करत नव्हते तसं काही. तर त्यावेळेला एक डबघाईला आलेली कंपनी होती टाटा समूहामध्ये, तिचं नाव नॅशनल इलेक्ट्रॉनिक, म्हणजे नेल्को नावाने आपल्याला अनेकांना ती कंपनी माहिती असेल. रेडिओ बनवायचे, टी व्ही बनवायचे वगैरे वगैरे. ती कंपनी जवळपास डब्यातच गेलेली होती. तर त्या कंपनीचं नेतृत्व रतन टाटा यांच्याकडे दिलं. रतन टाटांचं शिक्षण अभियांत्रिकीचं, अमेरिकेमधला अनुभव आणि एकंदर दृश्यकला, ज्याला डिझायनिंग या अर्थाने म्हणतात, त्याचा असलेला त्यांना एकंदर त्याची असोशी, यामुळे त्यांनी त्या कंपनीमध्ये प्राण फुंकले आणि नेल्को चांगली नावारूपाला आली. आता हा काळ भारतामध्ये नुकताच टी व्ही येण्याचा, मग तेव्हा काळे पांढरे टी व्ही असायचे आणि वरनं रंगीत त्याला काच लावली जायची. रंगीत टी व्ही पण आलेले नव्हते. रंगीत टी व्ही भारतामध्ये एशियाड झालं राजीव गांधींच्या कालखंडामध्ये, तेव्हा आले. तर ह्या अशा इलेक्ट्रॉनिकच्या कोवळ्या कालखंडामध्ये रतन टाटाने त्या कंपनीला नावारूपाला आणलं. ती कंपनी चांगली स्थिर स्थावर झाली. नंतर इलेक्ट्रॉनिकचा चेहराच बदलला आणि मग रतन टाटांना पुन्हा एकदा अमेरिकेला जावं लागलं. त्याचं काही कारण वैयक्तिक होतं, कंपनी संदर्भातली नाराजी होती का वगैरे, असं अजिबातच नाही. वैयक्तिक कारण असं झालं की त्यांच्या आईला कर्करोग झाला. सुनू म्हणून त्यांची आई होती, ती कर्करोगाने अतिशय गंभीर अवस्थेत होती. तिच्याबरोबर 6-7 महिने रतन टाटा तिथे राहिले आणि काम काहीच नव्हतं. आई रुग्णशय्येला खिळलेली आहे, कधी काय होईल हे सांगता येत नाही, करायचं काय? म्हणून त्यावेळेला रतन टाटा यांनी एक 15-20 पानाची अशी एक छान अशी एक पत्रिकासारखी एक नोंदवही अशी लिहिली, तयार केली की काय काय करायला हवं, टाटा समूहाने भविष्यात काय काय करायला हवं. ती 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 जी नोट आहे, ती जी एक सूची आहे, ती सहज म्हणून ज्याला कोणाला उद्योगाच्या भवितव्याविषयी प्रेम असतं, एक उद्योग कसे आकार घेत आहेत याविषयी ज्याला आस्था असते, समजून घ्यायचं असतं, तर सहज म्हणून ती कधीतरी वाचायला घ्यावी. कारण ज्या वेळेला भारतामध्ये ह्या सगळ्या विषयांचा उगमसुद्धा झालेला नव्हता, चर्चासुद्धा कधी झाली नव्हती, त्यावेळेला रतन टाटा यांनी त्यांच्या त्या नोंदवहीमध्ये लिहिलं की टाटा समूहाने पुढच्या कालखंडामध्ये ज्याला नॅनो टेक्नॉलॉजी म्हणतात, अतिशय सूक्ष्म स्वरूपाच्या तंत्रज्ञानावर आधारित जी एक प्रक्रिया सुरू झाली, तर नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करायला हवी असं लिहिलं. रतन टाटा यांनी असंही सुचवलं की टाटा समूहाने तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्खननामध्ये लक्ष घालायला हवं. हे जे नेहमीचे अभियांत्रिकीचे जे उद्योग आहेत ते सोडून वेगळं काय काय करता येईल याची एक संपूर्ण कार्यक्रम पत्रिका रतन टाटा यांनी या कालखंडामध्ये केली आणि ती जे.आर.डींना पाठवली. जे.आर.डींकडे टाटा समूहाचं नेतृत्व होतं. जे.आर.डीने आपल्या सगळ्या जे आसपासचे जे सगळे सहकारी होते त्यांच्याकडे ती पाठवली, वाचा तुम्ही, तुमचं काय मत आहे वगैरे वगैरे. कुणाचाही तितका चांगला स्वागतार्ह ज्याला प्रतिसाद असायला हवा तो नव्हता. सगळ्यांनी हा ठीक आहे, हा काय मुलगा कालचा काय आम्हाला सांगतो वगैरे वगैरे, कुठल्याही व्यवस्थेमध्ये तरुणांविषयी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया व्यक्त होते तीच प्रतिक्रिया रतन टाटा या टाटा आडनाव लावणाऱ्या व्यक्तीविषयी टाटा समूहात व्यक्त होत होती. आणि मग हा कालखंड असाच ओसरत होता. रतन टाटा जे काही करायचं ते करत होते. नेल्को इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेची दिशाच बदलल्यामुळे नेल्कोचं नंतर बुडणं, दिसेनासं होणं अपरिहार्य होतं. ही जी एक घालमेल सुरू होती जे.आर.डींच्या मनामध्ये की रतनकडे सूत्र द्यावीत की न द्यावीत,
हा कालखंड त्यांच्यासाठी खूप कसोटीचा होता. याचं कारण असं की भारतीय उद्योग विश्व हे एका वेगळ्या पातळीवरती वेगळ्या आव्हानाला तोंड देत होतं. आपल्या काही जणांना नाव माहिती असेल, स्वराज पॉल, अलीकडेच त्यांचं निधन झालं. इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये राहून यांनी भारतीय कंपन्यांची मालकी प्रस्थापित करता येते का, त्याचा एक प्रयत्न करून बघितला. आणि आज अनेकांना खोटं वाटेल, टाटा समूहाची परिस्थिती अशी होती की अनेक टाटा कंपन्यांमध्ये टाटांपेक्षा अन्य उद्योगांची मालकी होती. म्हणजे एक काळ तर असा होता की टाटा समूहामध्ये सर्वात जास्त मालकी, म्हणजे ज्याला स्टेक म्हणतात, सर्वात जास्त स्टेक हा बिर्ला यांचा होता. म्हणजे म्हटलं असतं तर बिर्ला आणि टाटा समूह त्यांना स्वतःकडे घेता आला असता. तर हा सगळा एक थोडासा भारतीय अर्थविश्वासाठी सुद्धा अस्थिरतेचा काळ होता. इंदिरा गांधी यांची हत्या झालेली होती. राजीव गांधींकडे सूत्र आलेली होती. राजीव गांधींकडे सूत्र येणं आणि नवीन स्वप्न बघणारे रतन टाटा भारतात येणं, याचा एक परत एक वेगळा योगायोग आहे. तर या कालखंडामध्ये अशी चर्चा सुरू होती की JRDच्या नंतर टाटा समूहाची धुरा कोणाकडे जाईल. आणि खरं म्हणजे रतन टाटा तिथे समोर होते, दिसत होते की हे आहे तिथे, पण कोणीही त्यांचं नाव घेत नव्हतं. आणि आपल्याच जवळच्याचं नाव आपण पुढे कसं ढकलायचं या विवंचनेतनं JRD टाटा सुद्धा रतन टाटा यांच्यासाठी शब्द टाकत नव्हते. हा खूप कसोटीचा काळ होता रतन टाटा यांच्यासाठी. पण त्यांचं कौतुक असतं, त्यांचं मोठेपण असं की एकदाही कधी त्यांनी या कालखंडाविषयी कटू शब्द स्वतःच्या तोंडातनं कधीही व्यक्त केलेला नाही, खाजगीत नाही, जाहीरपणे नाही, लिहिलेलं नाही, बोललेलं नाही. कारण त्यांना माहिती होतं की हे असं होऊ शकतं, व्यक्तीच्या असेल, कंपनीच्या असेल, समूहाच्या असेल, समाजाच्या असेल, ही चक्र येत असतात, वरखाली होत असतं. त्यामुळे हे सगळं सामोरं जाणं याला हेच त्याच्यावरचं उत्तर असतं. तर असं करता करता एक क्षण असा आला की JRDनं लक्षात आलं की आता आपण पाय उतार व्हायला हवं. हा समूहाचा पसारा हा खूप मोठा प्रमाणावरती झालेला आहे आणि तो आता तरुण व्यक्तीकडे द्यायची वेळ आलेली आहे. मग त्या संदर्भातल्या बैठका सुरू झाल्या आणि त्या बैठकांमध्ये इतकं नाट्यपूर्णता आहे की एकही व्यक्ती टाटा समूहातली रतन टाटा यांच्यासाठी अनुमोदन द्यायला तयार नव्हती, त्यांचा पाठिंबा द्यायला तयार नव्हती किंवा याच्याकडे सूत्र द्यावीत असं त्यांना वाटत नव्हतं. तर जेव्हा ती एक महत्त्वाची बैठक ठरली आणि झालं होतं असं की एक व्यापक अर्थाने बघितलं तर टाटा समूहाचा विचार करताना हा 100-125 वर्षाचा जो कालखंड आहे त्याचे 2 टप्पे पडतात. आणि त्या अलीकडच्या आपल्याच्या कथानायकाचा, विषय नायकाचा जर संदर्भ द्यायचा झाला तर रतन टाटांच्या पूर्वीचा टाटा समूह आणि रतन टाटाच्या नंतरचा टाटा समूह हे 2 वेगळे चेहरे आहेत. याचं कारण काय ते या बैठकीमध्ये आहे. तर जेव्हा मुद्दा आला की रतन टाटांकडे सूत्र द्यायची का, कडाडून विरोध झाला. त्या विरोध करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं रुसी मोदी. स्वतः अत्यंत कर्तबगार होते. म्हणजे आईन्स्टाईन ची ज्याचे व्यक्तिगत संबंध होते किंवा यहुदी मेन्युहिन बरोबर, जगातला सर्वश्रेष्ठ व्हायोलिन वादक मानला जातो, त्याच्याबरोबर व्हायोलिन वाजवून हे पियानो वाजवायचे, संगीत साथ करू शकते. अत्यंत असं रंगतदार, ढंगतदार असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांची कौतुकं अशी सांगितली जाते की ते एका वेळेला एक 12 अंड्यांचा ऑमलेट खायचे. हा गमतीशीर माणूस होता. आणि ज्यांनी टाटा स्टील, म्हणजे आता ज्याचं टिस्को असं नाव आहे, तेव्हा टिस्को होतं, आता टाटा स्टील नावाने ओळखली जाते, जमशेदपूरची ती कंपनी, ही संपूर्णपणे यांनी उभी केली, त्यांचं ते श्रेय आहे. तर जेव्हा हा प्रयत्न सुरू झाला तेव्हा टाटा समूहाच्या इतिहासात एक त्यातल्या त्यात वाईट म्हणता येईल अशा पद्धतीची घटना घडली. रुसी मोदी यांनी लालू प्रसाद यादव यांचा त्यांच्याशी संपर्क साधला, यांची मदत घ्यायचा प्रयत्न केला. अंतर्गत हा उद्योग जो काही संघर्ष आहे त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेपामधनं आपण विजयी व्हावं असा त्यांचा प्रयत्न होता. त्याला अर्थातच टाटा समूहामध्ये बाकीच्यांकडून विरोध झाला आणि त्या बैठकीमध्ये रतन टाटा यांच्याकडे सूत्र द्यायला हवीत असा ठराव मंजूर झाला. तो ठराव मांडला कोणी, तर शापूरजी पॉलनजी मिस्त्री यांनी. तर शापूरजी पॉलनजी मिस्त्री यांचं महत्त्व काय, तर टाटा समूहाची सगळ्यात जास्त मालकी त्यांच्याकडे आहे, अजूनही आहे.
म्हणजे जवळपास 15% टाटा समूहाची मालकी या पॉलनजी मिस्त्री यांच्याकडे आहे. आणि त्यांची गंमत अशी की मुलाचंच नाव वडील लावतात आणि वडिलांचं नाव मुलगा लावतो. म्हणजे शापूरजी पालोनजी मिस्त्री, मग पालोनजी शापूरजी मिस्त्री, मग सायरस शापूरजी मिस्त्री, मग अशी ती त्यांची नावांची खेळी सुरू असते. म्हणजे आत्ता जो सायरस मिस्त्री ज्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, त्याचे वडील, त्याला फॅन्टम ऑफ द बॉम्बे हाऊस असं म्हणायचे. कारण अत्यंत ताकदवान, म्हणजे शारीरिक या अर्थाने नाही, आर्थिक ताकद, औद्योगिक समज या अर्थाने खूप मोठं व्यक्तिमत्व होतं ते. आणि त्यांनी यांचं नाव सुचवलं रतन टाटांचं, आणि बाकीच्यांना ते मान्य करावं लागलं. जे.आर.डींनी अनुकूलता दाखवली आणि रतन टाटा यांच्याकडे सूत्र आली. ही 1991 सालची घटना. मग रतन टाटा भारतात येऊन जवळपास 30 वर्ष झालेली होती. हा मुद्दा अशासाठी महत्त्वाचा आहे की अलीकडे छोटासा उद्योगपतीचा छोटासा मुलगा आपण जगावरती राज्य गाजवू अशा पद्धतीनं वागत असतो. 62 साली भारतात आलेले रतन टाटा सूत्र हाती मिळेपर्यंत 1991 साल उजाडलं होतं. कुठे कसला गवगवगावा नाही, त्याच्याविषयी वाच्यता नाही, बडबड नाही, एकंदर जो एक आपल्याकडे सामाजिक उथळपणा दिसतो तो नाही. अत्यंत शांतपणे त्यांनी हा कालखंड त्याला ते सामोरे गेले. स्वतःमध्ये जे काही बदल करायला हवे होते ते केले. त्यांना माहिती होतं की योग्य वेळी हा बदल टाटा समूहाला सुद्धा करावा लागेल, आणि त्या क्षणाची वाट बघणं, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये पेशन्स म्हणतात, एक धीरोदात्तपणा असावा लागतो, स्वतःकडे एक संयम असावा लागतो, स्वतःचं तेवढी एक प्रगल्भता असावी लागते, पोक्तपणा असावा लागतो. त्याचं अत्यंत उत्तम दर्शन या कालखंडामध्ये घडलं. आणि मग 91 साली रतन टाटा यांच्याकडे टाटा समूहाची सूत्र आली. त्याच्यानंतरचा टाटा समूह पूर्णपणे बदलला, आणि बदलला तो चांगल्यासाठी बदलला. काय बदल झाला महत्त्वाचा? तोपर्यंत टाटा समूहामध्ये एक एक व्यक्ती, एक एक संस्थानं झालेल्या होत्या. म्हणजे टाटा मोटर्स, म्हणजे पुण्याला जवळ जो कारखाना आहे तेव्हा टेल्को नावाने ओळखली जायची ती कंपनी, सुमंत मुळगावकरांचा. टाटा केमिकल्स मिठापूरला मक्तेदारी जवळपास भारतीय बाजारपेठेवर आहे. सोडा ॲश आणि मीठ वगैरे असे सगळी संयुग सोडियमपासून जी बनतात ती कंपनी, ती मक्तेदारी दरबारी सेठ यांची मक्तेदारी झालेली होती. टाटा स्टील, रुसी मोदी मोठे होऊन गेलेले होते. ACC असेल, असोसिएटेड सिमेंट कंपनी, नंतर ती टाटा समूहातनं बाहेर गेली. म्हणजे नानी पालखीवाला, टाटांची हॉटेल होती ताज, ही मालिका त्यांच्या समूहाने सुरू केलेली होती. त्याच्यामध्ये कोण, तर अजित केरकर, ABK नावाने ओळखले जायचे. तर एक एक असे सुभेदार तयार झालेले होते. आणि शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे राजकीय सुभेदारी मोडली आणि एकंदर एक रयतेचं राज्य अशा स्वरूपाची मांडणी केली, तशाच स्वरूपाची मांडणी रतन टाटा यांनी टाटा समूहामध्ये केली. ही सगळी संस्थानं मोडून काढली. भारतीय समाजाचा एक सगळ्यात मोठा दुर्गुण कुठला आहे, तर तो असा की व्यक्तिकेंद्रितता आपल्या अंगामध्ये पटकन भिनते. काय 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 दोष आहे रक्तामध्ये माहिती नाही आपल्याला, पण आपण व्यवस्थेला मानत नाही, व्यक्तीला मानतो. मग हा माणूस मोठा, तो माणूस परमेश्वराचा अवतार, हा अमुकचा अवतार, आणि तो सगळं करेल, अशी एक आपली धारणा असते. रतन टाटांना हे मान्य नव्हतं. व्यवस्था मोठी व्हायला हवी, संस्था मोठ्या व्हायला हव्यात, माणसं ही त्या व्यवस्थेचा भाग, संस्थेचा एक भाग म्हणून काम करायला हवीत. यांनी ही सगळी संस्थानं मोडून काढली. आणि टाटा समूहाच्या इतिहासामध्ये एक पहिला ऐतिहासिक निर्णय घेतला, तो असा की त्यांनी टाटा आडनाव लावणाऱ्या ज्या ज्या कंपन्यांमध्ये टाटा नाव लावलं जातं त्यांच्याकडून स्वामित्व हक्क, ज्याला रॉयल्टी म्हणतात, ते आकारायला सुरुवात केली. म्हणजे टाटा स्टील, तुम्हाला टाटा नाव लावायचं नाही, कारण जी काही तुमची किंमत आहे ती टाटा नावामुळे आहे. चला, या टाटा समूहाचा जो एक न्यास आहे, ट्रस्ट आहे, त्याला तुमच्याकडून अमुक अमुक दर वर्षाला एवढी रक्कम यायला हवी. टाटा मोटर्स तुम्हाला म्हणायचं आहे का, टाटा मोटर्सकडून एवढी एवढी व्यवस्था यायला हवी. आणि हा फरक इतका महत्त्वाचा होता, याचं कारण लक्षात घ्यायला हवं. भारतीय उद्योग हे पुन्हा तोच मुद्दा मांडतो मी, व्यक्ती केंद्रित खूप आहेत. आणि विशेषतः काही काही पिढ्यांचे उद्योग हे 3 पिढ्यांनंतर, घराण्यांचे उद्योग 3 पिढ्यांनंतर संपतात. एक संस्थापक असतो, तो अगदी घरोघर जाऊन मग शाईच्या पुड्या विकेल किंवा रंग विकेल वगैरे असे जे प्रयोगातनं आपली कंपनी तयार करतो, उभी करतो, जन्माला घालतो. मग तो त्याच्यानंतरचा जो उत्तराधिकारी असतो तो
हे सगळं विस्तारण्याचा प्रयत्न करतो, त्याला काही एक आकार देण्याचा प्रयत्न करतो. तिसऱ्याच्या पुढे आपले भारतीय उद्योग सहसा जात नाहीत. फार कमी सन्माननीय अपवाद. टाटा समूहाचं तसं नाही आहे. त्यांनी पूर्णपणे एक संस्थात्मकता उभी केली आणि टाटा समूह महत्त्वाचा, एक कंपनी महत्त्वाची नाही. या धोरणाला त्यांनी इतकं महत्त्व दिलं की आता टाटा म्हटलं की टाटा एवढंच डोळ्यासमोर येतो. एखादी व्यक्ती, एखादा नायक, एखादा कथानायक असं होत नाही. आणि ती एक स्वामित्व हक्काची त्यांनी कल्पना सुरू केली. त्याच्यामुळे झालं असं की जी चूक जे.आर.डींच्या कालखंडामध्ये झाली होती, हे स्वामित्व हक्क काय ते स्वतःसाठी घेत होते का? अजिबातच तसं नाही. मग त्यांनी काही ते पैसे घेतले आणि स्वतःचं 27 मधली 28 मधली मुंबईमध्ये इमारत बांधली असं केलं नाही. मग या पैशाचं त्यांनी काय केलं, तर हा सगळा पैसा टाटा समूहाकडे टाटा कंपन्यांची मालकी येईल यासाठी गुंतवला. म्हणजे समभाग बाजारातनं, भांडवली बाजारातनं, म्हणजे शेअर मार्केटमधनं टाटा समूहाचे समभाग याच टाटा समूहाचा जो मुख्य ट्रस्ट आहे, टाटा सन्स नावाचा न्यास आहे, त्याच्याकडनं त्याची मालकी त्यांनी वाढवत नेली. म्हणजे जेणेकरून उद्याचे कोणी स्वराजपाल कुठल्या देशामध्ये किंवा भारतामध्ये जन्माला आले तर त्याला टाटा समूहावरती सहज हक्क प्रस्थापित करता येणार नाही, ही त्यांनी व्यवस्था केली. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा परिणाम असा झाला की टाटा समूहाचं व्यापकत्व, त्यांची ऊर्जितावस्था इतकी प्रचंड प्रमाणावर वाढली की सहज जरी सांगायला गेलं 2012 साली रतन टाटा पायउतार झाले. 75चा नियम होता, त्यांनी टाटा समूहामध्ये हा नियम पाळला होता. आणि टाटा समूहाचं जो कोणी किंवा कुठल्याही कंपनीमध्ये टाटाची एखादी व्यक्ती 75व्या पदाला पोचेल, वयाच्या 75ला पोचेल, तेव्हा त्यांनी पाय उतार व्हायचं असा नियम होता. तो त्यांनी स्वतःलाही लावला. म्हणजे माझ्यासाठी एक नियम आणि इतरांसाठी वेगळा असं नाही, किंवा बाकीच्या 75साठी मार्गदर्शक मंडळ वगैरे असं काही त्यांनी केलं नाही. स्वतः ते पाय उतार झाले. त्यावेळेला रतन टाटानी टाटा समूहाची सूत्र घेतली 1991 साली आणि 2012 साली ते पाय उतार झाले. या दोन अवस्थांमध्ये जो फरक आहे तो रतन टाटांच्या मोठेपणाचा फरक आहे, त्यांच्या दृष्टिकोनाचा फरक आहे, त्यांच्या व्यापक विचाराचा फरक आहे. महसुलामध्ये 40 पट वाढ झालेली होती, 40 पट. आणि ठोक ज्याला नफा म्हणतात, पॅट, प्रॉफिट आफ्टर टॅक्स, कर भरल्यानंतरचा नफा, रतन टाटाने टाटा समूहाची सूत्र हाती घेतली तेव्हाचा नफा आणि सूत्र सोडली तेव्हाचा नफा, यामध्ये 5000 पट फरक झालेले आहे. 500 पटीने नफा टाटा समूहाचा वाढला. हा खूप खूप म्हणजे ही अंगावर येणारी गोष्ट, इतका मोठा हा फरक आहे. आणि या नफ्याचं त्यांनी केलं काय, तर इथे पुन्हा एकदा रतन टाटांचं वेगळेपण दिसून येतं. भारतीय उद्योग साधारणपणे मराठीमध्ये म्हण आहे, गड्या आपला गाव बरा. आपल्या घरामध्ये, आपल्या गावामध्ये मस्त, आमची कुठेही शाखा नाही, या पद्धतीची आपली साधारण मानसिकता असते. रतन टाटा या अलीकडच्या कालखंडामधले किंवा अगदी देशाच्या औद्योगिक इतिहासाचा जरी भाग घेतला तरी असे उद्योगपती आहेत की त्यांनी जागतिक कंपन्यांना हात घातला. भारतीय उद्योग सहसा जागतिक पातळीवर उतरत नाहीत, कारण तिकडचे नियम, तिथल्या कायद्यांच्या पालनाची सक्ती, हे इथे आपल्याकडे ती थोडीशी सगळेजण समान असतात, काही अधिक समान असतात, त्याप्रमाणे नियमांकडे कानाडोळा उद्योगपतींसाठी होऊ शकतो. पण रतन टाटा एक एकमेव असे आहेत की ज्याने परदेशी उद्योगांना हात घातला आणि ते टाटा समूहामध्ये आणले. म्हणजे फोर्डच्या इंग्लंडमधल्या कारखान्यामध्ये जेव्हा संप झाला आणि तेव्हा फोर्डनी निर्णय घेतला की हा कारखाना आपण बंद करायचा, आणि कामगारांना विचारलं की तुम्हाला, ज्याला मतदान म्हणतात किंवा ओपिनियन पोल म्हणतात, अशा स्वरूपाचं जेव्हा कामगारांमध्ये त्यांनी अशी चाचणी घेतली की तुम्हाला काय करायचं आहे, कारण मी तर हा उद्योग चालवणार नाही, फोर्ड कंपनीने ठरवलं मी हा बंद करणार, कारण ते काही नफ्यामध्ये नाही आहे. तर जवळपास 90% कामगारांनी असा कौल दिला की आम्हाला टाटा समूहाचा भाग व्हायला आवडेल. इंग्लंडमधली ही घटना आहे. आणि ती कंपनी मग टाटा समूहाचा भाग बनली, जिचं नाव आजही जागतिक पातळीवरती अनेक मोठ्या नेत्यांच्या, उद्योगपतींच्या वाहनांसाठी, गाड्यांसाठी घेतलं जातं. जगवार लँड रोवर, म्हणजे JLR नावाने ती ओळखली जाते. अनेकांना माहिती नाही आहे, जगामध्ये माहिती नसतं की ही भारतीय कंपनी आहे, टाटांच्या मालकीची आहे. आज जगामध्ये दर 3 नागरिकांमधला एक नागरिक सकाळी उठल्यानंतर चहा पितो, तो टाटा समूहाचा चहा असतो.
टेटली नावाची एक सगळ्यात मोठी जी जगातली चहाची कंपनी होती ती टाटा समूहाने रतन टाटांच्या कालखंडामध्ये घेतली. जगातली सगळ्यात मोठी एक पोलाद निर्मितीची कंपनी होती कोरस नावाची, ती रतन टाटांच्या कालखंडामध्ये टाटा समूहाचा भाग बनली. डोकोमो जपानची मोठी कंपनी होती. भारतीय सरकारच्या दूरध्वनीविषयक धोरणांमुळे डोकोमो आणि टाटा टेलिफोनी हे जास्त चालले नाहीत, पण मुळात ती भारतीय कंपनीचा भाग बनलेली होती. मग हे जे त्यांनी केलं हे अथांग कौतुकास्पद आहे. याचं कारण असं की भारतीय उद्योग हे जागतिक पातळीवर स्पर्धेला उतरत नाहीत. आपले अनेक उद्योगपती, म्हणजे मी नाव कोणाचं घ्यायचं नाही, ज्यांना कोणाला कल्पनाशक्ती आहे त्यांनी ताणून बघा, अनेक उद्योग भारतीय हे मोठे झालेत. याचं कारण त्या उद्योगाने किंवा त्या उद्योगपतींनी भारत सरकारचं नियंत्रण असलेल्या क्षेत्रांमध्ये उद्योग केलेत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे जिथे दूरसंचाराचं धोरण असेल, जिथे पेट्रोलियम संदर्भातले धोरणं असतील, जिथे धोरणाचं व्यवस्थापन करता येईल अशा क्षेत्रामध्ये अनेक उद्योग मोठे बनले. टाटा समूहाचं वेगळेपण हे आहे. आणि या सगळ्या कालखंडामध्ये रतन टाटा पूर्णपणे अलिप्त म्हणता येईल अशा पद्धतीनंच जगले. तो त्यांचा स्वभावच आहे, रक्तामधलाच तो एक गुण आहे, एक सात्विकता ती दिसते. त्यांच्या एवढ्या मोठ्या 2012 साली त्या कालखंडातनं ते उतरले. एक दोन गोष्टी त्यांच्यासाठी खूप वैयक्तिकरित्या दुःखद ठरल्या. एक म्हणजे नोव्हेंबरला 2008 साली जो काही दहशतवादी हल्ला झाला ताज आणि ओबेरॉय आपल्या मुंबईच्या हॉटेलवरती, कसाबच्या हल्ल्याच्या ते नाव अनेकांना लक्षात असतं. त्या काळात टाटा समूहाचं खूप नुकसान झालं, हॉटेलचं खूप नुकसान झालं. पण या टाटा समूहाचा नेता 3 दिवस पोलिसांप्रमाणे, अग्निशामक कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा जवानांप्रमाणे किंवा जे कोणी सामान्य नागरिक आपले नातेवाईक आतमध्ये अडकलेत म्हणून चिंतेत रस्त्यावरती उभे होते, 3 दिवस रतन टाटा त्यांच्या जमावेत रस्त्यावरती उभे होते. त्यानंतर ज्या हॉटेलची उभारणी सुरू झाली तेव्हा टाटा समूहाच्या वतीनं त्या कर्मचाऱ्यांचं पुनर्वसन केलं गेलं, यात काही आश्चर्य नाही. म्हणजे तिथला कुठला तरी हॉटेल व्यवस्थापक असेल, खानपान सेवा देणारा कर्मचारी असेल, कुठली सेविका असेल, ह्यांचं जे निधन झालं त्यांच्या कुटुंबियांना टाटा समूहाने मदत केली, यात जराही आश्चर्य नाही. म्हणजे चांगलंच केलं, करायलाच हवं, पण कारण ते एका अर्थी टाटा समूहाचे कर्मचारी होते. पण या कालखंडामध्ये हा मी अगदी जवळनं पाहिलेला अनुभव आहे यामध्ये रतन टाटांनी व्यक्तिशः लक्ष घालून गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल या परिसरात जे चणे फुटाणे विकणारे फुगेवाले, फोटोग्राफर हे कोणी जखमी झालेले होते त्यांच्या घरी जाऊन या सगळ्यांना टाटा समूहाने मदत केलेली आहे. हे दातृत्व रतन टाटा यांचं मोठेपण आहे. आणि हा अतिशय कौतुकाचा भाग अशासाठी आहे की त्यांची जबाबदारी टाटांवर नव्हती. तसेही त्याला आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये बेकायदेशीर व्यवसाय करणारे असंच आपण त्यांना म्हणत असतो. पण तरीसुद्धा त्याची तमा न बाळगता आपल्याला किती तोशीस लागणार आहे, आपल्याला किती भार याचा पडणार आहे याचा विचार न करता हॉटेलच्या परिसरातल्या छोट्या छोट्या विक्रेत्यांची पण काळजी या समूहाने घेतली. आणि दुसरा मुद्दा या कालखंडातला त्यांच्यासाठी दुःखद ठरला तो अर्थातच सायरस मिस्त्री यांचं रतन टाटा यांचे उत्तराधिकारी म्हणून निवडलं जाणं. ती निवड काही कारणांनी, ती कारणं गुलदस्त्यात आहेत, कोणीच त्याविषयी अधिकृतपणे सांगणार नाही, टाटा समूहाचा तो स्वभाव नाही, ती काही जुळली नाहीत. आणि सायरस मिस्त्री आणि रतन टाटा आणि एकंदर टाटा समूहाची संस्कृती याच्यामध्ये संघर्ष होत गेला. आणि मग रतन टाटा यांना पुन्हा एकदा टाटा समूहाची सूत्र काही काळ हातामध्ये घ्यावी लागली. पण ती घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी तातडीनं पहिला निर्णय कुठला घेतला तर उत्तराधिकारी नेमला जावा यासाठी. म्हणजे आपल्याकडे एक असा दांभिकपणा सहजपणे केला जातो, काय करणार हो, मला माझं पद सोडायचं आहे, पण लोकांचा फार आग्रह आहे, चाहत्यांची त्यांची फार इच्छा आहे मी कायम राहावं वगैरे वगैरे. तसं त्यांनी अजिबात केलं नाही आणि उत्तराधिकारी नेमण्याची सोय केली, व्यवस्था केली, त्यासाठी एक समिती नेमली. आणि मग चंद्रशेखर आता टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे या कंपनीची सूत्र आली. मला टाटा यांनी मी जेव्हा लिहित होतो त्यानिमित्तानं रतन टाटांशी 2-3दा मुलाखत घ्यायचा संधी मिळाली.
आणि मला एक अनुभव अतिशय लक्षात आहे की रतन टाटा, टाटा समूहाचे प्रमुख, बॉम्बे हाऊस नावाची त्यांची एक अतिशय गोड इमारत आहे मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये. पण तिथे ते पदावरनं उतरल्यानंतर कधी गेले नाहीत. मी त्यांना पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा त्याच्या बाजूच्या एका त्या छोट्याशा गल्लीमध्ये जिथे एकच टॅक्सी कशीबशी जाऊ शकायची, असं तिथे त्यांनी स्वतःचं कार्यालय घेतलं होतं. आणि तिसऱ्या मजल्यावरती, तिथे वरच्या मजल्यावरती त्यांचं ऑफिस होतं. आणि तिथे पोचायला तितका त्रास सहन करावा लागायचा, कारण वाहतुकीची कोंडी व्हायची. अत्यंत अरुंद अशी गल्ली आहे. तर मी त्यांना म्हटलं, अहो तुम्ही त्या बॉम्बे हाऊसमध्ये तुमचं आयुष्य गेलं आणि नंतर तुम्ही ह्या अशा छोट्याशा जागेत का स्वतःचं ऑफिस निवडलं? त्यांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे उत्तर उद्योगपतींसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे असं नाही, हे घराघरातल्या नातेसंबंधांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. सासू सुना, सासरे मूल वगैरे जे काही आपण जे बघत असतो त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तर नाही, पदावरनं मी उतरल्यानंतर तिथे जायचं मी थांबवलं, ठरवलं की जायचं नाही. ह्याचं कारण असं, त्याची 2 कारणं त्यांनी सांगितलं. एक तर म्हणजे जे.आर.डींनी मला हा धडा घालून दिला की तू जर पदावरनं उतरलास, सर्वोच्च पदावरनं उतरलास आणि परत त्याच ऑफिसमध्ये जायला लागलास, तर तुझा उत्तराधिकारी आहे त्याला स्वातंत्र्य मिळणार नाही. त्याला जे काही करायला हवं ते मिळणार नाही. मग ते सगळे कर्मचारी, कनिष्ठ कर्मचारी, शिपायांपासनं ते सगळे तुलाच विचारायला येतील. मग तू उत्तराधिकारी नेमलायस, त्याचं काही निर्णय क्षमतेवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे असं करू नये. एकदा ते आपण पद सोडलं, पूर्णपणे वेगळेपणाने काम करावं. म्हणजे पुन्हा एकदा मगाशी तुकारामाचा दाखला दिला, संत तुकारामांचा. समर्थ रामदासांचा या संदर्भात खूप सुंदर श्लोक आहे असा, दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. की एकदा तुम्ही या सगळ्यातनं मुक्त झालेला आहात ना, हे सोडलेत ना, या सगळ्यातनं मुक्त होऊन लांबनं हे सगळं कसं चाललंय ते बघत राहा. तुमची गरज लागली तर हे सगळे तुमच्याकडे येतील. नाही लागली गरज तर तुम्ही छान काम केलंय, तुम्ही चांगला उत्तराधिकारी निवडलाय, असंच त्याचा अर्थ होईल आणि ह्या समाधानामध्ये तुम्हाला पुढचं आयुष्य जगता येईल. हा कालखंड रतन टाटांच्या वैयक्तिक आयुष्यातही खूप महत्त्वाचा होता. त्यांचं एक सामाजिक प्रेम ते मी अगदी जवळनं बघितलेलं होतं. विशेषतः कुत्रे हा त्यांचा आवडीचा विषय होता. तुमच्यापैकी कोणी रतन टाटांना कार्यालयात शिरताना जर कधी बघितलं असेल तर तुम्हाला धक्का बसेल. त्यांची काळी मर्सिडीज तिथे थांबली. रतन टाटा गाडीतनं उतरायच्या आधी, रतन टाटा म्हणजे टाटा समूहाचा सर्वेसर्वा असलेला हा एवढा मोठा व्यक्तिमत्व ज्याचं होतं, ते गाडीतनं उतरले की कार्यालयातले कर्मचारी कोणी बॅग घ्यायला येईल का वगैरे असं काही व्हायचं नाही. आसपासच्या परिसरातले 5-10 कुत्रे त्यांच्या अंगावर उड्या मारत आनंदाने धावत यायचे की अरे रतन टाटा आले. आणि रतन टाटा प्रत्येकाशी काय कसं आहेस रे, तुझं नाव काय, काय झालं पायाला वगैरे वगैरे, त्यांची सगळ्यांची ओळख होती. ते छान संवाद साधायचे आणि करत करत मग ते लिफ्टपाशी जायचे. तिथे तुम्ही कोणी गेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की लिफ्टमध्ये सुद्धा रतन टाटा आले, बाजूला व्हा, वेगळी लिफ्ट राखून ठेवली आहे, असं काही असायचं नाही. सगळे कुत्रे आणि ते त्या अन्य जे कोण कर्मचारी असतील त्यांच्याबरोबर रतन टाटाही रांगेत राहायचे. आणि मग कुत्रे त्यांना लिफ्टपर्यंत पोचवायचे आणि मग नंतर रतन टाटा कार्यालयात जायचे. येताना हाच क्रम सगळा. मग नंतर रतन टाटांनी बॉम्बे हाऊसमध्ये कुत्र्यांसाठी एक छान व्यवस्था तयार केली. तळमजल्यावरती त्या सगळ्या परिसरातल्या कुत्र्यांना निवांत राहण्याची व्यवस्था, पावसाळा असेल, उन्हाळा असेल, आताही अजूनही ती व्यवस्था तशी आहे. बघण्यासारखी ती गोष्ट आहे. त्यांना स्वतःला प्राण्यांसाठी इस्पितळ सुरू करायचं होतं. भारत सरकारचा कायदा असा होता की स्वतंत्रपणे रुग्णालय खाजगी व्यक्तीला चालवता येत नव्हतं, तर बंदी होती. रतन टाटांनी तसा प्रयत्न केला, मग कायदा बदलला, मग त्यांना ती परवानगी तशी मिळाली. स्वतःच्या पैशातनं त्यांनी प्राण्यांसाठी रुग्णालय काढलं. महालक्ष्मीला म्हणजे माणसाचं रुग्णालय काय असेल इतकं सुंदर ते रुग्णालय आहे. 500 प्राणी, कुत्रे, मांजरी, म्हणजे जे मध्यम आकारात आहे, स्मॉल आणि मीडियम ॲनिमल्स म्हणतात, त्यांची तिथे सोय होऊ शकते. ICUपासनं ते त्यांच्या सगळ्या वाटेल त्या सोयी त्याच्यामध्ये त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि या सगळ्यातनं त्यांची जी एक सामाजिक बांधिलकी दिसते, सामान्य माणसाच्या प्रतीची असेल, प्राण्यांप्रतीची असेल. आपला प्रकल्प जिथे येतोय तिथे स्थलांतरित पक्षी येतात, मग आपल्या उद्योगामुळे स्थलांतरित पक्ष्यांना अडचण होऊ शकते, म्हणून उद्योगाची जागा बदलायला हवी असं मानणारा हा उद्योगपती होऊन गेला या देशामध्ये. आजचं सगळं वातावरण पाहिलं तर ते खोटं वाटेल. अशी परिस्थिती आहे. पण खरोखर एक निरीच्छपणे, निरलसपणे
आणि निगर्वीपणे हे सगळं हाताळायचं असतं. आपण एक मी तो केवळ आम्हाला भारवाही, असा मी एक भारवाही आहे, ही काही माझी कमाई नाही आहे. माझ्या आधी त्यांनी काम केलं ते मी पुढे नेलं. मी एक यातला एक मधला वाहक आहे. आपण मालक असल्यासारखं वागायचं नसतं. अशा स्वरूपानं, अशा विचारानं आणि अशा ध्येयानं, अशा धोरणांना रतन टाटा यांनी उद्योग समूहाला आपल्या पुढे नेलं. इतकं पुढे नेलं की आजही म्हणजे इतक्या वर्षानंतरही दरवर्षी जगातल्या अत्यंत विश्वसनीय ब्रँडची एक जागतिक पातळीवरती चाचणी घेतली जाते. मतदान घेतलं जातं. वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक मतं व्यक्त करतात. गुप्त मतदान पद्धतीनं तशी निवड होते. सगळ्यांच्या मते अजूनही भारतातला सगळ्यात विश्वसनीय ब्रँड हा टाटा असंच दरवर्षीच्या या स्पर्धेमधनं चित्र समोर येतं. हे श्रेय अर्थातच टाटा समूहाचे जे कोणी संस्थापक होते तिथपासनं ते आजच्या चंद्रशेखर यांच्यापर्यंत प्रत्येकाला जातं आणि हे शिकण्यासारखं आहे. रतन टाटा यांचा धडा हा मला असं वाटतं आपल्या सगळ्यांनी वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात अंगीकारायला हवा असं व्यक्तिशः मला वाटतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन एका शब्दामध्ये केलं जायचं. ती वर्णनाची जी ओळ आहे ती 100% तशीच्या तशी रतन टाटा यांना लागू होते. आणि त्या वर्णनाच्या ओळीवरनं मला असं वाटतं की रतन टाटा यांची महती आणि जी एक त्यांच्याविषयी आपण कथा सांगतोय ती थांबवायला हवी. शिवाजी महाराजांचं वर्णन असं केलं जायचं, उपभोग शून्य स्वामी. तो स्वामी आहे या सगळ्या व्यवस्थेचा, पण स्वतःसाठी उपभोग घेत नाही आहे. ही फार एक उच्च प्रतीची अशा पद्धतीची गुणवत्ता रतन टाटा यांनी दाखवून दिली, सिद्ध केली. त्यामुळे या शतकामधला भारतातला एक नामांकित उद्योगपतीच म्हणून नव्हे तर एक व्यक्ती ज्याच्याकडे अनेकांनी बघावं अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होऊन गेलं. रतन टाटा यांची कथा त्यामुळे ही अनेकांना प्रेरणादायी असू शकेल.